बदल. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. काय ग नीतू, अजूनही आपली सॅलरी बँकेत क्रेडिट झाली नाही ना? अनघाने विचारलं. अगं 2 दिवस बँक हॉलिडे आले नाहीत का? पण आज नक्की होईल. दुपारपर्यंत मेसेजसुद्धा येईल बघ तुला, नीतू म्हणाली. बरं बरं, थँक्यू, असं म्हणत अनघा आपल्या सीटवर जाऊन बसली. लंचच्या आधीच सॅलरी क्रेडिट झाल्याचा मेसेज आला. तिला बरं वाटलं. सॅलरी क्रेडिट झाली म्हणून आनंद वगैरे वाटायचे दिवस आता संपले होते. मुळात ते तसे दिवस फार वाट्याला आलेच नाहीत. सुरुवातीला आपण कमवलेले मेहनतीचे पैसे हातात आले की खूप आनंद व्हायचा. तिला तिची पहिली कमाई आठवली. कॉलेजमध्ये असल्यापासून ती ट्युशन्स घ्यायची. तेव्हा पहिल्यांदा कमवलेले 600 रुपये तिला आठवले. 100च्या त्या 6 नोटा पर्समधून आणताना तिला पर्स किती जड वाटली होती. असं वाटलं होतं की आजूबाजूला चालणारी लोक आपल्याच पर्सकडे नजर ठेवून आहेत. मागून कुणीतरी पैशांसाठी आपलाच पाठला करत आहे. 600च्या नोटांना पर्समध्ये ठेवताना त्याच्याबरोबर गणपती बाप्पांचा एक फोटो पण तिने ठेवला होता. घरी येईपर्यंत तोंडाने सतत नामस्मरण करत होती. घरी आल्यानंतर हातपाय धुवायच्या आधीच तिने पर्स उघडून ते पैसे आईच्या हातात दिले होते. तिच्या गालांवरून हात फिरवत आईने तिला जवळ घेतलं. म्हणाली, गुणाची माझी लेक. त्या नोटा तिने देवघरात ठेवल्या. आईने त्यावर हळदी कुंकू वाहिलं आणि त्या दिवशी जेवायला खीर केली. स्वतःबद्दल तिला प्रथमच एवढा अभिमान वाटला होता. आईबाबांची जबाबदारी आता आपण आपल्या खांद्यावर पेलतोय याचा अभिमान वाटला होता. त्यानंतर मग नोकरी लागली. हळूहळू पगार वाढत गेला. मग कॅशच्या ऐवजी चेक आले. चेक बँकेत टाकायच्या आधी चेकची सुद्धा पूजा होऊ लागली. पण आता तर डायरेक्ट अकाउंटमध्येच पैसे क्रेडिट होतात. आता कोणी पैसे चोरायची भानगड नाही की देवासमोर ठेवून हळद कुंकू वाहायचा आनंद नाही. खीर बनवणं तर आईने केव्हाच सोडून दिलंय. आता जे काही आहे ते बाहेरूनच ऑर्डर केलं जातं. कधी मोठा दादा ऑर्डर करतो तर कधी धाकटी वहिनी. पार्सल त्यांच्या त्यांच्या रूममध्ये येतं. बाबांना कधी काही गोड खायची इच्छा झालीच तर आई दही साखरेवर काम भागवते. दोन्ही दादांची लग्न झाल्यापासून हे सगळं असंच चालू झालं होतं. आई बाबा हे सगळं निमूटपणे का सहन करतायत हे काही अनघाला कळत नव्हतं. कधीतरी तिला वाटायचं की आपण आपल्या भावांना ही गोष्ट बोलून दाखवावी, पण तशी तिची हिंमत झाली नाही. कारण घरात एकतर ती शेंडेफळ आणि त्यात मुलगी. लहानपणापासून कोणते ड्रेस घ्यायचे, पिकनिकला जायचं की नाही हे सगळं आई बाबा किंवा दादाच ठरवायचे. क्लास उशिरापर्यंत असायचा म्हणून दोघांपैकी एक न्यायला आणि दुसरा आणायला जरूर यायचा. मग कुठल्या मित्रमैत्रिणीशी बोलायचा प्रश्नच आला नाही. तिला खरं तर सायन्स घ्यायचं होतं. दादासारखं इंजिनियर व्हायचं होतं. पण मोठा दादा म्हणाला, अगं इंजिनियर होणं सोपं नाही. खूप कॉम्पिटिशन असते. शिवाय इंजिनियर झालं ना की ऑफिसमध्ये सुद्धा खूप काम असतं. घरी यायला पण उशीर होतो. त्याच्यापेक्षा तू BA किंवा BCom कर. त्यावेळेस आई बाबा पण काही बोलले नाहीत. आई एवढंच म्हणाली, हो ग अनु, तू केवढी नाजूक आहेस. एवढा मोठा अभ्यास पेलवायचा नाही तुला. त्यावेळेस अनघाने सुद्धा आपला नाजूकपणा कौतुकाने मिरवला होता. आणि मैत्रिणीकडे कौतुकाने विषय काढून तिने म्हटलं होतं, अगं मला खरं तर इंजिनियर व्हायची इच्छा होती, पण केवढा अभ्यास असतो. मग माझे आई बाबाच म्हणाले की तू एवढी नाजूक आहेस की तुला तो अभ्यास झेपणार नाही. पण ते न झेपणं तिच्या नाजूकपणासाठी नव्हतं, तर तिच्यावर होणाऱ्या खर्चासाठी होतं हे फार उशिरा कळलं. ही गोष्ट जेव्हा अक्षय दादाच्या बाबतीत घडली तेव्हा तर बाबांनी खूप सपोर्ट केला. अक्षय दादाला मार्क कमी म्हणून इंजिनिअरिंगला ॲडमिशनसुद्धा मिळालं नव्हतं. पण बाबांनी स्वतःच्या FD मोडून कुठेतरी त्याचं ॲडमिशन करून दिलं. गटांगळ्या खात कसा बसा अक्षय दादासुद्धा इंजिनियर झाला. दोघांना सुदैवाने चांगल्या नोकऱ्या लागल्या आणि लग्नसुद्धा झाली. कमाल अशा गोष्टीची की जो दादा मुलींनी इंजिनिअरिंग करू नये कारण त्यांना मग कामाचं खूप प्रेशर असतं, घरी यायला उशीर होतो असं म्हणत होता, त्याने स्वतः मात्र चांगल्या पगाराची सॉफ्टवेअर इंजिनियर बायकोच केली. पण कुठे काय प्रॉब्लेम झाला. घरात सगळं आलबेल सुरू आहे. तो तिच्या मागे पुढे करत असतो. तिला उशीर झाला
तरी त्यांचं काहीच अडत नाही. घरी आई किंवा बहीण सगळं काम करून ठेवणाऱ्या असतात. आता तर वहिनीसुद्धा प्रेग्नंट आहे. त्यामुळे जी एक दोन कामं ती करत होती तीसुद्धा आता अनघाच्याच वाट्याला आली. दादा तिला जपतो या गोष्टीत वाईट वाटण्यासारखं काही नाही. पण बहिणीचा त्रास तगमग त्याला दिसू नये याची मात्र कुठेतरी कधीतरी खंत वाटते. त्याहून कमाल अक्षयदादाची. वर्गामध्ये क्लासमध्ये कोणत्याही मुलाशी बोलायचं नाही असा त्याचा दरारा. तिला तो प्रसंग आठवला जेव्हा तिच्या कॉलेजमधला प्रणव चॉकलेट डेच्या दिवशी तिच्याशी बोलत होता. आपण फ्रेंडशिप करूया का असं म्हणून त्याने अनघाला चॉकलेट दिलं होतं. वर्गामध्ये प्रणव एक उत्तम विद्यार्थी म्हणून सगळ्यांनाच नेहमी आवडायचा. हुशार, बोलायला सरळ असा हा प्रणव. त्याने फक्त अनघाला चॉकलेट दिलं हे कोणत्या तरी मित्राकडून जेव्हा अक्षयदादाला कळलं तेव्हा कॉलेज सुटल्यानंतर मित्रांना घेऊन त्याने प्रणवला बेदम मार दिला. त्यानंतर प्रणव तिच्याशी फार बोललाच नाही. पण तो MBA झाला तेव्हा त्याने अनघाला लग्नासाठी मागणी घातली. अनघा, कॉलेजमध्ये असल्यापासून मी तुला ओळखतो. मला तू आवडतेस. तुझा होकार असेल तर मी माझ्या आईबाबांना घेऊन रीतसर तुझ्या घरी येऊन लग्नाची मागणी घालू का? इतक्या सहज सोप्या शब्दात त्याने आपल्या भावना मांडल्या होत्या. अनघाला सुद्धा प्रणव आवडला होता. पण त्यावेळेस बोलायची हिंमत झाली नाही. तिने ही गोष्ट धाकट्या वहिनीला सांगितली आणि वहिनीने अक्षयदादाला. अक्षयदादाने घरात नुसता गोंधळ घातला. पहिल्यापासूनच तो मुलगा मला थर्ड क्लास वाटत होता. अनघावर वाईट नजर ठेवून होता. पुन्हा जर तो तुझ्या वाटेला गेला ना नजर ठेवून होता. पुन्हा जर तो तुझ्या वाटेला गेला तर त्याला म्हणाव त्याचे हात पाय तोडून ठेवीन. खरंच इतकं ओव्हर रिॲक्ट करायची गरज होती का? पण अक्षयदादाचा स्वभाव पहिल्यापासूनच रागीट. त्यामुळे त्या प्रणवशी तू बोलू देखील नकोस असं सगळ्यांनी अनघालाच उलट समजावलं. पण आता तोच अक्षयदादा बायकोच्या ताटाखालचं मांजर होऊन राहिला आहे त्याचं काय? पूजा वहिनी उठ म्हणाली की हा उठणार, निघ म्हणाली की हा निघणार. हा विरोधाभास पाहिला की अनघाला त्याच्या वागण्याची कमाल वाटते. स्वतःच्या मूर्खपणाचा राग येतो. आज प्रणव लग्न करून छान सेटल झालाय आणि आपण मात्र भावांच्या संसारात वहिनींच्या हाताखाली काम करतोय. दादा वहिनी कसेही वागले तरी एक वेळ ठीक होतं. पण आई बाबासुद्धा काहीच बोलत नाही याचं अनघाला राहून राहून वाईट वाटायचं. अलीकडे काही दिवस तर घरात नुसतं धुसफुसत होतं. सुचित्रा वहिनींच्या नात्यातलं एक स्थळ तिने अनघासाठी आणलं होतं. मुलगा घटस्फोटीत, पण स्थळ चांगलं आहे असं म्हणून दादाच्या ती अक्षरशः मागे लागली होती. आणि दादा आईबाबांच्या. आपल्या मुलीला घटस्फोटीत विधूर मुलाचं स्थळ का आणलं असं दादाला दरडावण्यापेक्षा बाबा उलट त्या स्थळाची अधिकच चौकशी करत होते. त्यात सुचित्रा वहिनी 4 गोष्टी अधिक बढवून चढवून सांगत होती. पण सुचित्रा जर एवढा चांगला मुलगा आहे तर मग तू तुझ्या बहिणीसाठी त्याला का सुचवत नाहीस असं विचारायची कुणाचीही हिंमत झाली नाही. तसं जर कोणी बोललं असतं तर तिने सगळ्यांना फाडून खाल्लं असतं. अनघा काय गरीब शेळी, कुणीही यावं आणि लाथ मारून जावं. अनघाचा उतरलेला चेहरा पाहून अक्षयदादा तर म्हणत होता, अरे आजकाल असं काहीही नसतं. जमाना खूप बदललाय. सगळं मॉडर्न झालंय. डिवोर्स झाला असला म्हणून काय झालं? प्रॉपर्टी है ना, सब चलता है असं म्हणताना आपण आपल्या बहिणीचं खूप नुकसान केलं आहे आणि आत्ताही करत आहोत याची त्याला लाज कशी वाटत नाही असं राहून राहून अनघाला वाटलं. पण एका शब्दानेही ते त्याच्या तोंडावर येत नव्हतं. आपल्याच या घरात आपल्याला कुणाचा तरी सपोर्ट आहे का? लहानपणापासून आईबाबांनी धाकटी आहे, मुलगी आहे म्हणून एका कोशात वाढवलं. 2 मोठ्या भावांनी फक्त दादागिरीच केली. तिचे लाड फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेला, तेही एक ड्रेस घेण्या इतपत. बाकी कोणत्याही गोष्टीला तिचं मत नव्हतं. मत असलं तर त्या मताला किंमत नव्हती. सॅलरी बँकेत क्रेडिट झाली की तिला वाटायचं ऑफिसच्या इतर मैत्रिणींप्रमाणे आपणही छानसा ड्रेस घ्यावा किंवा निदान एखादी महागडी लिपस्टिक तरी. पण बाबा सगळा हिशोब मागायचे. पाससाठी आणि थोडाफार वर खर्च करण्यासाठी पैसे दिले की बाकी सगळे पैसे ते त्यांच्या बँकेत ट्रान्सफर करून घ्यायचे. अगं तुझा पैसा आम्हाला नकोच आहे,
तुझ्या लग्नाची तजवीज म्हणून हे सगळं करतोय मी असं म्हणायला देखील विसरायचे नाही. आम्ही मॉडर्न विचारांचे लोक आहोत. आम्ही मुलीला सुनांना सुद्धा नोकरीसाठी पाठिंबा देतो असं म्हणून चांगलेपणाचा मुलामा लावला जायचा. नोकरी करायचं तर तिला फ्रीडम होतं, पण पगार वापरायचं मात्र नव्हतं. जर तिने घरात पगार दिला नसता तर तिची नोकरी सोडवायला सुद्धा घरातल्यांनी कमी केलं नसतं. अलीकडे लग्नासाठी सुद्धा मुलीला नोकरी हवीच असा आग्रह असल्यामुळे आहे ती नोकरी तिला करू देण्याचे उपकार ते जणू करत होते तिच्यावर. अनघा, जेवायला येतेयस ना? नीतूने असं विचारताच ती जरा भानावर आली. हो, चल चल. हे काय अनु, आजही फोडणीचा शिळा भातच? अगं, रोज रोज का शिळं खातेस? अशाने तुला त्रास होईल ग. तो डबा राहू दे, तू माझ्यातली पोळी भाजी खा. नीतूने आग्रहाने आपल्या डब्यातली पोळी भाजी पुढे केली. नको ग नीतू, फोडणीचा भात आवडतो मला, असं म्हणत अनघाने आपले अश्रू रोखून धरले. हो, अजून किती खोटं बोलणार आहेस? आज का शिळं आणलं ते सांग आणि खरं कारण सांग, नीतू म्हणाली. काय करणार, काल सुचित्रा वहिनीने त्यांच्यासाठी हॉटेलमधून मागवलं होतं. मग तो भात राहिला मागे. मग काय आता तो फेकून द्यायचा? तोच फ्रीजमध्ये ठेवला आणि मग त्याला फोडणी दिली आणि आणला, अनघा म्हणाली. अगं, पण तो मग तू का खाल्लास? तिलाच द्यायचा ना, तिच्यामुळे शिळा भात राहिला होता ना, रागाने नीतूने विचारलं. तिला कसं देणार? तुला म्हटलं होतं ना की ती प्रेग्नंट आहे म्हणून. अगं दादा, तिला दुपारचं रात्री खाऊ देत नाही, मग रात्रीचं दुसऱ्या दिवशी दुपारी बरं खाऊ देईल, भाबडेपणाने अनघा म्हणाली. अच्छा, हॉटेलमधलं 4-4 दिवसांचं शिळं चालतं, पण घरातलं रात्रीचं शिळं चालत नाही. ते सगळं शिळं बहिणीलाच का? अनु, तुलाही सगळं दिसतंय, तू बोलत का नाहीस? नीतू असं म्हणताच अनघा तिच्याकडे पाहत राहिली. नीतू, तुझ्यासारखी हिंमत माझ्याकडे नाही बाई. मला असं पटकन कुणाला लगेच उलटून बोलता येत नाही, अनघा म्हणाली. का? का बोलता येत नाही? चुकीचं होत असेल, चुकीचं घडत असेल तर उलटून बोलायला नको, नीतूने विचारलं. काय चूक आणि काय बरोबर ग नीतू? आपलेच दात आणि आपलीच जीभ. आपल्या दाताने आपली जीभ चावली तर लगेच आपण दात तोडून टाकतो का? नाही ना. तसंच नात्यांचंही असतं, समंजसपणे अनघा म्हणाली. हो, पण म्हणून जिभेला सारखं सारखं करकरणाऱ्या दातांच्या मध्ये घालायचं नसतं. अनघा, मी काय बोलते ते समजून घ्यायचा प्रयत्न कर. अगं, गोड गोड बोलून तुझ्या घरचे तुझ्याकडून घरची सगळी कामं करून घेत आहेत. तुझा सगळा पगार आईबाबांच्या औषध पाण्यात जातो. त्यातून पैसे उरलेस तर कधी भाजी घेऊन जा, फळं घेऊन जा, यात तुझा सगळा पैसा जातो. आणि आता तर तुझ्या लग्नाचा विषय चाललाय. पण तुझ्यासाठी हे असं स्थळ आणताना तुझ्या भावांना काहीच कसं वाटलं नाही? मान्य आहे, कदाचित ते स्थळ चांगलं असेलही, ती व्यक्ती चांगलीही असेलही, पण तू तरी कुठे वाईट आहेस? तू कशात कमी आहेस? तू घटस्फोटित मुलाशी लग्न करावं ते सगळेजण तुझ्याबरोबर चूक करतायत. अन्याय होतोय तुझ्यावर. एवढं लक्षात ठेव, अन्याय करणारे जेवढे चुकीचे असतात तेवढे अन्याय सहन करणारे सुद्धा असतात. तेव्हा स्वतःसाठी बोलायला शिक, नीतू म्हणाली. अनघाला ते सगळं कळत होतं, पण ते तसं वागणं आपल्यासाठी नाही असं तिच्या मनाने निश्चित ठरवून टाकलं होतं. म्हणून एक ना अनेक कारणं ती देत राहिली होती. अगं नीतू, आपला समाज असाच आहे. मुलींना त्यांचं असं कुठे मत असतं? शिवाय बहिणींना मोठे भाऊ असले ना की मग काही पाहायला नको. भाऊ फार पॉझिटिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह असतात. त्यात आमच्या घरात मी सगळ्यात लहान, म्हणूनच माझं म्हणणं एवढं कोणी सिरियसली घेत नाही, भाबडेपणा दाखवत अनघा म्हणाली. तू घरात लहान असलीस तरी आता वयाने लहान नाहीस. हे बघ अनघा, आपण दोघी साधारण एकाच वयाच्या आहोत, पण माझ्या घरी वातावरण अगदी वेगळं आहे. आमच्याकडे खूप फ्रीडम आहे. मी काय शिक्षण घ्यावं, कुठे नोकरी करावी, यात माझ्या आईबाबांनी आणि भावाने मला सतत पाठिंबाच दिलेला आहे. तुला माहिती आहे, जेव्हा नितीनने मला प्रपोज केलं आणि मी त्याला होकार दिला तेव्हा सगळ्यात आधी मी माझ्या दादाशीच बोलले होते. दादा वहिनीच नितीनला भेटले, त्याची चौकशी केली आणि मगच आईबाबांकडे विषय काढला. मुळात द्यायचं तेवढा फ्रीडम आणि योग्य आदर आईबाबांनीच मला दिल्यामुळे माझे आणि दादा वहिनींचे संबंधसुद्धा तितक्याच प्रेमाचे, तितक्याच आदराचे आहेत. आम्ही एकमेकांवर प्रेम तर करतोच, पण आमच्यात
एकमेकांबद्दल आदरसुद्धा तेवढाच आहे. तुला सांगून आश्चर्य वाटेल, पण माझ्या आईबाबांनी तर आम्हाला सांगून ठेवलं आहे की आम्ही हातीपायी धड आहोत तोपर्यंत आम्ही आमचं करू, पण यदाकदाचित पुढे आम्हाला जमलं नाही तर आम्हा दोघांचीही जबाबदारी तुम्हा दोघांवर राहील. मुलगी म्हणून जबाबदारीपासून तू पळायचं नाहीस आणि मुलगा म्हणून एकट्याने तू हक्क लाटायचे नाहीस. आईबाबांनी त्यांची प्रॉपर्टी आम्हा दोघांच्या नावावर केलेली आहे, त्यामुळे कर्तव्य आणि हक्क दोघांवरही समसमान आहेत. अनघा, मी मान्य करते, लहानपणापासून तुला ते फ्रीडम दिलेलं नाही, पण आता तर तू 4 लोकांमध्ये वावरतेस ना, मग तुला त्या कोशातून बाहेर पडायला नको? अगं, तू हुशार आहेस म्हणून तर सर तुला ॲडिशनल जबाबदाऱ्या देतच असतात, पण त्या मानाने तुझा पगार तेवढा वाढवलेला नाही, कारण तू कधी ॲक्टिव्हली कोणती गोष्ट प्रेझेंटच करत नाहीस. मान मोडून काम तर करत राहतेस, पण तुझं श्रेय दुसरंच कोणीतरी लाटून जातं. ऑफिसमध्ये सुद्धा हे असंच होतं आहे ना? खरं सांग. ती दीप्ती तुझी सिनियर आहे, तुझ्याकडून काम करवून घेते आणि फाईल सरांसमोर स्वतः नेऊन ठेवते, त्यामुळे तिचं प्रमोशन होतं, तुझं नाही. अगदीच ती कशाला? माझ्याकडे पहा ना, मी तुझ्या मागून ऑफिसमध्ये आले, पण आज तुझ्यापेक्षा माझी सॅलरी जास्त आहे. माझी सॅलरी वाढली त्यात मला आनंदच आहे, पण मैत्रीण म्हणून मला तुझ्यासाठी फार वाईट वाटतं. पण अनघा, आपली लढाई आपणच लढायची असते. घर असो, ऑफिस असो, जग असो, प्रत्येक ठिकाणी स्वावलंबी आणि स्वाभिमानी स्त्रियांनाच मान असतो, हे लक्षात ठेव. आपण आपल्या आयुष्याचे निर्णय आपल्या भल्यासाठी घेतले नाहीत तर दुसरा कोणीतरी येऊन आपल्या आयुष्याचे निर्णय त्याच्या भल्यासाठी घेत असतो, हे कटू सत्य आहे. तेव्हा मी काय सांगते त्याचा विचार कर. बरं, सध्या जाऊ दे, आता अजून हेवी लेक्चर देत नाही. मला सांग, तू ऑफिसच्या पिकनिकला तर येणार आहेस ना? का त्याच्यासाठी सुद्धा आईबाबांची, दादा बहिणींची परवानगी हवी? हसत हसत नीतूने विचारलं, पण त्याचं उत्तरसुद्धा इतकं सोपं नव्हतं. खरोखरच त्याचीसुद्धा परवानगी अनघाला घ्यावी लागणार होती आणि ती मिळणार नव्हती हेही तिला ठाऊक होतं. खरंच बाई, कमाल आहे तुमची. एक तू आणि दुसरा तो विनीत. असं वाटतं देवाने एकाच मातीपासून तुम्हा दोघांना बनवलेलं आहे. नीतू म्हणाली. विनीत? त्याचं काय झालं आता? अनघाने विचारलं. अगं, तोही मुलगा असाच साधा. मिस्टर गोडबोले त्याला नुसतं हॅरेस करतात गं. बिचारा सकाळी लवकर येतो, रात्रीपर्यंत काम करत असतो, तरी पण गोडबोले त्याच्याकडून दुपटी तिपटीने काम करून घेतात. स्वतःची चूक झाली तर त्याच्यावर ढकलतात, सरांचे कान भरतात, पण हा मुलगा एका शब्दाने त्यांना उलट बोलत नाही की जाऊन त्यांची तक्रार करत नाही. त्याला किती समजावलं, अरे बाबा, असं सगळं सहन करत राहिलास तर एक दिवस नोकरी जाईल तुझी. आणि कदाचित त्यालाही त्याच गोष्टीची भीती वाटते, म्हणून तो सगळं सहन करत राहतो. त्याचे आईबाबा गावी असतात, तो इथे भाड्याने राहतो. आईबाबांना गावी पैसे पाठवावे लागतात. नोकरी सुटली तर त्यांचं कसं होणार, या काळजीने हा वेडा इथे 13-14 तास आहे त्या पगारात राबत राहतो. आणि आता तर गोडबोलेंनी त्यांच्या मित्राला इंटरव्ह्यूसाठी आणलं होतं, म्हणूनच सरांना सांगून याची ट्रान्सफर अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये केली आहे आणि परचेसमध्ये आता त्यांचा तो मित्र येणार आहे. नीतू म्हणाली. काय? तो विनीत माझ्या डिपार्टमेंटला अकाउंट्समध्ये येणार आहे? आश्चर्याने अनघाने विचारलं. हो, उद्यापासून तुझ्यासोबत काम करेल तो. सर बोलतीलच तुझ्याशी, त्यांचं पर्सनल अकाउंट आणि तुला असिस्टंट म्हणून काही जबाबदाऱ्या देतील त्याला. बरं, चला, लंच टाईम संपला मॅडम आपला. असं म्हणत जेवण उरकून अनघा आणि नीतू दोघीही आपापल्या सीटवर आल्या. संध्याकाळी पूर्ण झालेल्या फाईल्स घेऊन अनघा सरांच्या केबिनमध्ये गेली तेव्हा सरांनी विनीतबद्दल विषय काढला. मिस अनघा, उद्यापासून विनीत तुमच्यासोबत तुमचं केबिन शेअर करतील. परचेस डिपार्टमेंटमध्ये त्याला फार काही काम जमलं नाही असं गोडबोले सांगत होते. खरं तर मी त्याला काढूनच टाकणार होतो, पण म्हटलं आता आपलं ऑफिसचंसुद्धा काम वाढतं आहे, त्यामुळे अकाउंट्स डिपार्टमेंटवर खूप प्रेशर येणार आहे. तुम्ही तुमच्याकडचं काही काम त्याला द्या आणि माझं पर्सनल अकाउंटसुद्धा सांभाळायला मी त्याला देणार आहे. पण जरा त्याच्या कामावर लक्ष असू द्या. कामात चुका फार करतो तो. गावचा मुलगा आहे. जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण सांभाळून घेऊ. सर म्हणाले. ओके सर. असं म्हणत अनघा बाहेर पडली. खरंच काही लोकांची कमालच असते.
ती दीप्ती काय, गोडबोले काय, आपल्या ज्युनियर्सना आपले नोकर समजतात. बिचारा विनीत, आपण त्याला सांभाळून घेऊ. अनघा मनाशीच पुटपुटली. आज सॅलरी झाली म्हणून बाबांना आवडतात तशा जिलेबी घेऊन जाव्या असं वाटलं. तिने सगळ्यांसाठीच जिलेब्या घेतल्या. खरं तर आई म्हणणारच होती की कशाला उगीच पैसे घालवलेस, घरीच काहीतरी बाबांना गोडाचं करून दिलं असतं. पण असू देत, कधीतरी खायला काय हरकत आहे. आपण आपल्या आईबाबांचा विचार करायचा नाही तर मग कोण करणार. आज घरात पाऊल ठेवलं तर तिला जरा वेगळंच वाटलं. नेहमीप्रमाणे बाबा टी व्ही पाहत नव्हते की आई भाजी निवडता निवडता त्यांच्याशी गप्पा मारत नव्हती. आज दोघेही सोफ्यावर शांत बसून होते. दादा वहिनी या चौघांपैकी कुणीच आलेलं नसणार हे तिला माहीत होतं. पण मग अचानक या दोघांना झालं तरी काय. तब्येत बरोबर नाही का असं वाटून ती काळजीनेच पुढे आली. का हो बाबा, असे का बसलात, घाबरत घाबरत तिने विचारलं. बाबा काही बोलले नाहीत. आई काय झालंय, हे बघ ना, बाबांसाठी मी जिलेबी पण आणली आहे. पण आता तू ओरडू नकोस हां, सगळ्यांसाठीच आणली आहे मी. आज माझी सॅलरी क्रेडिट झाली ना म्हणून. अनघा असं म्हणाली तरी आई बाबा दोघेही शांतच. तिला मग जास्त काळजी वाटू लागली. बाबांच्या बाजूला बसत तिने विचारलं, बाबा प्लीज सांगा ना काय झालंय. मग आई म्हणाली, अगं आज तू ऑफिसला गेल्यानंतर मोठा दादा आणि अक्षय दादा बाबांकडे आले होते. एवढं बोलून आई पुन्हा शांत. बाबांकडे आले होते, या गोष्टीला काय अर्थ आहे. ते अनघाला काही समजलं नाही. मग तिनेच विचारलं, हां मग. वहिनीने माझ्यासाठी आणलेल्या स्थळाबद्दलच बोलत होते ना. पण आई बाबा नका ना एवढी काळजी करू. बाबा तुम्हाला योग्य वाटतंय ना मग देऊन टाका होकार. पण असं टेन्शनमध्ये बसून राहू नका. तुम्हाला नाही हो असं पाहवत मला. कळवळून ती बाबांना म्हणत होती. अगं नाही, तो विषय नव्हता, आई म्हणाली. मग मग कोणता विषय होता, आश्चर्याने अनघाने विचारलं. आईने मग एक क्षणभर बाबांकडे पाहिलं आणि सगळं खरं सांगून टाकलं. अगं ते दोघं म्हणतायत की आता एवढ्या मोठ्या फॅमिलीला हे घर लहान पडते, तेव्हा हे घर विकून त्याचे 2 हिस्से करा आणि त्या दोघांना देऊन टाका. म्हणजे ते दोघे त्यांचं घर घेऊन वेगळं राहायला मोकळे. काय, असं कसं म्हणाले ते. अगं भांडण नाही, तंटा नाही, सगळं छान चाललंय की. मग हे असं त्यांना का वाटलं, अनघाने विचारलं. सुचित्रा म्हणते आता आम्हाला बाळ होणार, मग काही दिवसांनी पूजालाही मूल होईल. त्यानंतर ही जागा अपुरी पडेल. त्यात मुलांची भांडणं, पुढे त्यांच्याही भविष्याचा विचार करून प्रॉपर्टी आत्ताच वेगळी केलेली बरी. आई नाराजीने म्हणाली. आई पण मग तुम्हा दोघांचं काय, काळजीने अनघाने विचारलं. आमचं काय, आम्ही कधी याच्याकडे कधी त्याच्याकडे. आई असं म्हणताच बाबा वैतागले. एवढं सोपं असतं का ते. उद्या जर ते दोघे म्हणाले आम्हाला तुमची जबाबदारी नको, मग आपण काय करायचं. घरदार विकून यांना पैसे देऊन टाकायचे आणि आपण वृद्धाश्रम गाठायचं की काय. बाबा म्हणाले, अहो बाबा असं का म्हणता. दोघे दादा दोन्ही वहिनी तशा नाहीत. ते असं कधीच करणार नाहीत. त्या उपर असं काही झालं तर मी आहे ना तुमची लेक. मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. अहो तुमची मुलगीसुद्धा कमवती आहे. मग बाबांना लेकीचं कौतुक वाटलं. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. बघा मी तुम्हाला म्हणत होते ना, आपली लेक नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. खरं सांगू का, दोन्ही मुलं म्हणतात ते चुकीचं नाही. पटतंय मला. ही जागा आता खरोखरच लहान पडू लागली आहे. त्यांची मुलं येणार, मग भांडणं होणार, पुढे ती मुलं मोठी होणार, तेव्हा तर ही जागा विकावीच लागेल. त्यापेक्षा आपल्याच हयातीत आपण दोन्ही मुलांना 2 वाटे करून देऊया. आपण आता त्यांची अडवणूक केली नाही ना तर पुढे म्हातारपणी ते आपल्याला पाहणार नाहीत. आता त्यांच्या कलेने घेतलं तर आपला मान राहील, आदर राहील, आपल्याबद्दल प्रेम राहील. अहो मुलगी काय उद्या सासरी जाईल. आणि खरं सांगू का, मुलींची माया कधीच आटत नाही. सासरी जरी राहिली ना तरी आपल्या लेकीचं आपल्यावर लक्ष राहणारच आहे. आई म्हणाली. तुझं म्हणणं पटतंय, पण तरीही भीती वाटतेच ना. ही एवढीच काय ती प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. खूप कष्टाने हा 2 BHKचा फ्लॅट 2 मुलगे म्हणून मी घेऊन ठेवला होता. आता तोच विकून सगळं त्यांच्या हवाली करायचं, मग काळजी वाटणारच ना. बाबा म्हणाले. बाबा पुन्हा तेच. अहो मी म्हटलं ना, मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही.
अनघाने बाबांना समजावलं. असं सगळ्याच मुली म्हणतात ग, पण सासरी गेल्यानंतर त्यांच्या हातात तरी काय असतं? सासरची मंडळी जसं म्हणतील तसंच घडतं. सासरी गेल्यानंतर तुला आमची आठवण देखील येणार नाही. बाबा म्हणाले, एवढी का वाईट आहे बाबा मी? आजकाल सासू सासरेसुद्धा समजूतदार असतात बरं. आता तुम्ही नाही का दोन्ही वहिनींना समजून घेत? दोन्ही दादा वहिनींची किती काळजी घेतात. मलाही तसंच सासर आणि नवरा मिळेल, अनघा म्हणाली. होऊ दे बाई, तसंच होऊ दे. सुचित्रा म्हणत होती ना, तिच्या नात्यातलं ते स्थळ खरंच खूप चांगलं आहे. आपल्याला एक पैसा देखील खर्च करावा लागणार नाही, कारण त्या लोकांना कोर्ट मॅरेजेस करायचं आहे. हे घर विकायच्या आधी तुझं लग्न वाटल्यास उरकून घेऊ. आई असं म्हणताच अनघा थोडी शांत झाली. म्हणजे त्याच स्थळाबरोबर मी लग्न करायचं हे निश्चित करून टाकलं तर यांनी. ती उठली. आलेच मी फ्रेश होऊन, असं म्हणून ती आत गेली. तोंड धुता धुता डोळ्यातलं पाणी कधीही सांडून गेलं तिचं तिला कळलं नाही. आईने बाहेरून हाक मारली, आता चहा ठेवणार असशील तर आम्हालाही ठेव. आणि हो, सुचित्रासाठी सूपची तयारी करून ठेव. काल म्हणत होती मला नुसतं मळमळतंय, खाण्याची काही इच्छा होत नाही. आणि हो ग, पर्समध्ये जिलेबी बाहेर काढून ठेव. अक्षय येईल आता, त्याला लागेल. आईच्या सूचना संपत नव्हत्या. आज पहिल्यांदा अनघाला ओरडून ओरडून सांगावंसं वाटत होतं की जरा शांत राहा. मलासुद्धा शांततेची गरज आहे. माझंसुद्धा मन आहे आणि ते सुद्धा रडतंय. पण नाही सांगता आलं. गुपचूपपणे ती जेवणाला लागली. संध्याकाळी जेवताना मोठ्या दादाने पुन्हा विषय काढला. बाबा, आम्ही काय म्हणतोय त्याचा जरा विचार करा ना. आम्ही जे बोलतोय ते प्रॅक्टिकल आहे. भांडण करून वेगळं होण्यापेक्षा आधीच वेगळं झालेलं बरं नाही का? हो ना, आणि आम्ही काही संबंध तोडून राहणार नाही. वाटल्यास जवळजवळ फ्लॅट घेऊ, अक्षय दादा म्हणाला. ठीक आहे, तुमचं म्हणणं पटलं मला. पण त्याआधी मला सांगा, आम्ही दोघांनी कुठे राहायचं? बाबांनी विचारल्यावर दोघेही दादा शांत झाले. आपापल्या बायकोकडे पाहून त्यांनी मान खाली घातली. या प्रश्नाचं उत्तर द्यायला एवढा वेळ? अनघाला आश्चर्य वाटलं. त्या चौघांना मात्र काहीच लाज वाटली नाही. आईसुद्धा त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. आता कुणाला तरी शांततेचा भंग करणं जरुरी होतं. मग मोठी वहिनी म्हणाली, असं काय करताय बाबा? तुम्हाला आम्ही काही लगेच घरातून काढून टाकणार नाही. कधी राहा आमच्याकडे, कधी राहा त्यांच्याकडे. नाहीतर एकाने इथे आणि दुसऱ्याने तिथे असं राहा. हां, ही आयडिया चांगली आहे. म्हणजे कुणा एकाला त्रास होणार नाही, पूजा वहिनी म्हणाली. आई बाबा एकमेकांकडे पाहत राहिले. अजून घर विकलेलंही नाही तरीसुद्धा हे सगळं बोलायची यांची एवढी हिंमत? अनघाला राग येत होता. जे आईबाबा आपलं घर, आयुष्यभराची पुंजी विकून या दोन्ही मुलांना द्यायला तयार झाले होते, ते आईबाबा यांना त्रास वाटतात. पण जिथे आईबाबाच बोलत नाही तिथे आपण काय बोलणार? ती गप्प राहिली. चला, आनंदाने सगळ्यांनी हा प्रस्ताव मान्य केला. छान झालं. आज काहीतरी गोड आणायला हवं होतं, नाही का रे अक्षय? मोठा दादा म्हणाला. हो ना रे दादा, अक्षय म्हणाला. तेवढ्यात आई म्हणाली, आणलंय तुमच्या बहिणाबाईंनी. जाग, किचनमधली जिलेबी घेऊन ये जा. आई असं म्हणताच अनघा उठली आणि डिशमधून जिलेबी बाहेर घेऊन आली. अरे वा, जिलेबी, असं म्हणत अक्षयदादाने जिलेबी उचलली. बरं आई, मी आणलेल्या त्या स्थळाबद्दल काय ठरवलं आहे? अहो, त्या लोकांना काय सांगायचं? त्या लोकांनासुद्धा घाई आहे. त्या मुलालासुद्धा चांगल्या चांगल्या मुली येत आहेत बरं. नकार दिला तर त्यांचं नाही आपलंच नुकसान होणार आहे, सुचित्रा वहिनी म्हणाली. अगं हो गं बाळा, कळतंय आम्हाला. तसं आपल्याकडून होकारच आहे. एकदा त्या लोकांना आपल्याकडे बोलावून घे. अनघा आमच्या शब्दाभर नाही गं, त्यांना म्हणाव आमच्याकडून तरी होकारच आहे. ते ऐकून अनघाचं काळीच तुटलं. आपल्याला साधं विचारलंसुद्धा नाही. त्या मुलाला आपण धड पाहिलं नाही, त्या आधीच होकार? अरे वा, म्हणजे आज डबल धमाका, अक्षय दादा म्हणाला. आणि आई, खरंच नका काळजी करू. 1 रुपयाचा देखील आपल्याला खर्च होणार नाही याची जबाबदारी माझी. असंही त्यांना कोर्ट मॅरेजेस करायचं आहे, सुचित्रा वहिनी म्हणाली. बरं झालं, एखादा संडे बघून उरकून घेऊया, म्हणजे आम्हालाही फार सुट्ट्या घ्यायला लागणार नाहीत, पूजा वहिनीने आपलं मत दिलं. अनघाचे डोळे पाण्याने डबडबले. या दोघा भावांच्या लग्नात तिने किती हौसेने तयारी केली होती. घर सजवलं होतं, रांगोळ्या काढल्या होत्या, त्यांची बेडरूम सजवली होती. स्वतःच्या लग्नात यांनी 15-15, 20-20 दिवस सुट्ट्या घेऊन मजा केली. आणि आता आपलं लग्न आहे
तर ते एका संडेमध्ये उरकून घ्या. त्यांचंही बरोबर आहे. माझं पहिलं लग्न असलं तरी त्या मुलाचं हे दुसरं लग्न होतं. त्यांना सोहळा कशाला हवा. मग सगळेजण आपापल्या विषयात गुंतले. घर विकण्यासाठी मी एक चांगला ब्रोकर बघतो. अगदी घाईसुद्धा करायला नको. आधी हिचंच लग्न उरकून घेऊ आणि मग घराकडे पाहू. हसत खेळत त्यांची बोलणी चालली होती. तिला पहिल्यांदा खूप एकटं एकटं वाटलं. रात्री तिला धड झोपही आली नाही. सकाळी उठायला उशीर झाला तेव्हा वहिनीने चांगलं सुनावलं. हे काय, डबा तयार झाला नाही. आईसुद्धा वैतागली. किती वेळा सांगितलं ग तुला, रात्री मोबाईल बघत जाऊ नकोस. बघितलंस ना आता, चौघेही डबा न घेता गेले. अनघा आईकडे पाहत राहिली. दोन्ही दादांच्या आणि वहिनींची तिला काळजी होती. पण आपली लेकसुद्धा उपाशी जाते याचा साधा तिने उल्लेखही केला नाही. शेवटी मग सगळ्यांना सॉरी म्हणत आईबाबांसाठी जेवण करून अनघा बाहेर पडली. आज ती दुखावली होती. हे सगळेजण माझ्यावर अवलंबून आहेत, पण कधी एकदाही या गोष्टीचं श्रेय देत नाहीत की कधी कौतुक करत नाहीत. उलट हे सगळं करणं माझीच जबाबदारी आहे असं भासवत राहतात. एक दिवस मला उठायला उशीर झाला तर 2 बहिणींपैकी एकीने जेवण केलं असतं तर काय झालं असतं. पण नाही, ही तिची वाट पाहत राहिली आणि ती हिची, आणि त्या दोघी माझी. उद्या माझं लग्न झालं तर मग या दोघी काय करतील. या दोघी आणि त्यांचे नवरे जेवतील बाहेर. आईबाबांचं काय, त्यांची सोय कशी करतील. आपल्याच विचारात ती चालली होती आणि तिला समोर आलेली गाडीसुद्धा दिसली नाही. कुणीतरी पटकन पुढे खेचलं म्हणून बरं झालं, नाहीतर आता अपघात झाला असता. ओ बहन, गार्डन में घूम रही हो क्या, देख के चलो, अभी ॲक्सिडेंट हो जाता. ड्रायव्हर 2-4 शिव्या हासडून निघून गेला. ती भानावर आली. ती थरथरत होती. कोणीतरी तिचा हात पकडला होता. तिने पाहिलं, विनीत होता. मॅडम काय झालं, लक्ष कुठे होतं. अहो मी पाहिलं नसतं आणि धावत आलो नसतो तर आज केवढा मोठा अनर्थ झाला असता. या जरा इथे या, झाडाच्या पारावर बसा शांत. तिचा हात धरून त्याने खाली बसवलं. आपल्या बॅगेतली पाण्याची बाटली काढून तिच्या हातात देऊन तो म्हणाला, घोटभर पाणी घ्या म्हणजे मन थोडं शांत होईल. तिने पाणी घेतलं. कळलंच नाही हो मला, आपल्याच विचारात होते मी. घाबरत घाबरत ती म्हणाली, मी समजू शकतो. असं होतं कधी कधी, माझंही असं होतं. आपण दुसऱ्यांच्या समोर कधी काही बोलत नाही, मग आपल्याशीच बोलत राहतो. आत्मसंवाद चाललेला असतो आणि बऱ्याचदा तो नेगेटिव्ह असतो. खूप ओव्हरथिंक करतो ना आपण, मग असं काहीतरी होऊन बसतं. अगदी नेमक्या शब्दात त्याने तिच्या भावना बरोबर मांडल्या होत्या. पण आता ठीक आहात ना, निघूया, तो म्हणाला. ती उठली आणि दोघेही ऑफिसच्या दिशेने चालू लागले. आज तुम्ही लवकर आलात, तिने विचारलं. नाही, याच वेळेस येतो मी. पण तुम्हाला माहिती आहे ना, आजपासून मी तुमच्या डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो आहे ते, तो म्हणाला. हो, काल सर म्हणाले तसं, ती म्हणाली. सरांनी सांगितलं. खूप नाराज होते का हो सर. खरं सांगू मॅडम, मी खरंच खूप प्रयत्न करतो. अगदी कमीत कमी चुका होतील असाच माझा प्रयत्न करतो. खूप काम करतो, पण तरीही. एवढं बोलून तो शांत झाला. त्याचा केविलवाणा चेहरा पाहून अनघाला त्याची दया आली. तिला नीतूचं बोलणं आठवलं. गोडबोले याला कसा त्रास देतात हे सगळं नीतूने तिला सांगितलं होतं. त्याला समजावत ती म्हणाली, अहो कसं असतं, कधी न केलेल्या चुकीचं खापंसुद्धा आपल्याच माथ्यावर फोडलं जातं. आता काळजी करू नका, आपल्या डिपार्टमेंटमध्ये तसा त्रास होणार नाही. मी नीट सगळं समजावून सांगेन तुम्हाला. तिचं बोलणं ऐकून त्याला थोडा धीर वाटला. मॅडम, खरं सांगू, आज ऑफिसमध्ये यायला भीतीच वाटत होती. तशी ती रोजच वाटते. असं वाटतं कुणीतरी वरिष्ठ आपली तक्रार करेल आणि आपल्याला कामावरून काढलं जाईल. माझं मी कसंही निभावू शकतो, पण माझ्यावर माझे आईबाबा अवलंबून आहेत ना, त्यांनासुद्धा पैसे पाठवावे लागतात. म्हणून सतत भीती वाटत राहते. निरागसपणे त्याने सगळं खरं सांगून टाकलं. नका काळजी करू, सगळं ठीक होईल, ती म्हणाली. खरं तर धैर्य तर तिच्या स्वतःकडेही नव्हतं, पण त्याच्यासाठी म्हणून कसं बसं तिने जमा केलं. आपल्यापेक्षा अधिक खचलेला माणूस पाहिला की आपल्याला आपोआपच धैर्य येतं. दोघेही मग त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये गेले. गेल्या गेल्या कम्प्युटरसमोर असलेल्या गणपती बाप्पांना तिने नमस्कार केला. तिचं पाहून त्यानेही केला. नमस्कार करून तरी झाला, सुरुवात छान झाली. चला आपण सुरुवात करूया कामाला, तिने विचारलं. त्याने आपली बॅग बाजूला ठेवून दिली.
खुर्ची समोर ओढली. हे बघा, या सगळ्या फाईल्स मी पूर्ण केलेल्या आहेत. तुम्ही आधी याचा स्टडी करा. कोणकोणते पेमेंट आज करायचे आहेत, कोणकोणते इनव्हॉइस रेज करायचे आहेत, प्रोग्रॅममध्ये ते कसं सगळं फीड करायचं आहे, ते हळूहळू शिकवेन मी तुम्हाला. विनीतला जरा कॉन्फिडन्स वाटला. ते काम त्याच्यासाठी नवीन असलं तरी तो खूप चांगल्या पद्धतीने शिकायचा प्रयत्न करत होता. काम त्याला जमत होतं. मुळात त्याचं डेडिकेशन खूप चांगलं होतं. अजिबात टंगळमंगळ न करता दिलेली सगळी कामं त्याने व्यवस्थित पूर्ण केली होती. अनघाला त्याचं कौतुक वाटलं. लंचच्या वेळेस नीतू आली. म्हणाली, अरे वा, आज कोणीतरी कंपनी मिळाली काम करायला, नाही का ग अनघा? पण आता कामच करत राहणार आहात की जेवायला सुद्धा येणार आहात? विनीत, तूही चल आमच्याबरोबर, असं म्हणत नीतू जबरदस्ती त्या दोघांना जेवायला घेऊन गेली. विनीतने डबा उघडला. तोच झुणक्याचा मस्त सुवास दरवळला. काय रे, कोणी बनवला डबा? नीतूने विचारलं. अहो मॅडम, कोण बनवणार? मीच बनवतो. आईने सगळं शिकवलं आहे मला. शहरात राहायचं म्हटल्यावर किमान जेवण तरी यायलाच हवं, नाही का? तुम्हाला चालणार असेल तर घ्या ना, तो म्हणाला. अरे का चालणार नाही? इतकं छान जेवण आहे, असं म्हणत नीतूने थोडा झुणका स्वतःही घेतला, अनघालाही वाढला. अगं असू देत, आपण घेतलं तर ते काय खाणार? अनघा म्हणाली. तो खाईल की आपला डबा. काय रे, खाशील ना? नीतूने असं विचारल्यावर त्याने सुद्धा हसून हो असं म्हटलं. काय रे विनीत, काम जमतंय ना? नीतूने विचारलं. हो मॅडम, अनघा मॅडमनी खूप छान समजावून सांगितलं. जमतंय हळूहळू, विनीत म्हणाला. छान, पण विनीत, प्रत्येक वेळेस असं दबून राहायचं नसतं. अरे, काम हळूहळू शिकून घे, पण त्यात कॉन्फिडन्स ठेव. आपल्याकडे कॉन्फिडन्स नसला ना की समोरचा माणूस त्याचा फायदा घेतो. नीतूने त्याला समजावलं. त्याला पटलं. अनघासुद्धा नीतूच्या बोलण्याचा विचार करत राहिली. नीतूचा एक एक शब्द खरा होता, पटतही होता, पण तशा पद्धतीने वागण्यासाठी हिंमत आपल्याकडे नाही हे त्याहून जास्त पटत होतं. थोड्याफार गप्पा मारता मारता ऑफिसमधला दिवस छान गेला. नेहमीप्रमाणे ती घरी गेली, कामाला लागली. आज सगळं जेवण सागर संगीत करावं लागणार होतं, कारण आज सकाळी तिला कुणासाठीच डबा करता आला नव्हता. तिने कणिक मळायला घेतली तेव्हा आई म्हणाली, अनघा, या शनिवारी तुला बघायला तो मुलगा येणार आहे. ऑफिसमधून जरा हाफ डेच ये. सुचित्रा वहिनीला शनिवारी सुट्टी असते. ती म्हणाली तुला पार्लरमध्ये घेऊन जाईल. तसा फोटोवरून तरी त्यांचा होकार आलेलाच आहे, पण आपण व्यवस्थित राहावं, नाही का? अनघा काही बोलली नाही. तशी ती लोकं समजूतदार दिसतात, मुलाला वडील नाहीत. आई म्हणाली, आमचं काय, माझ्या मुलाची पसंती झाली ना त्यातच माझी पसंती, आणि देण्याघेण्याचं आमचं काही नाही. आम्हाला फक्त मुलगी चांगली हवी. तिने नोकरी करावी करू नये हा तिचा निर्णय असेल. फक्त माझ्या मुलाला आणि आमच्या घराला व्यवस्थित सांभाळावं म्हणजे झालं. आणि तू ते करशील याची 100% खात्री आहे मला, आई कौतुकाने म्हणाली. मग थोडा वेळ आईसुद्धा शांत राहिली. पुन्हा बोलायला लागली. बरं ऐकतेस का? तो मुलगा एकटाच येणार आहे. तो जर म्हणाला मला मुलीशी एकांतात बोलायचं आहे, तर 1-2 गोष्टी पिल्लू सोडल्यागत त्याच्या कानावर घालून ठेव. म्हणजे त्यांना सांग, मी नोकरी करेन आणि माझा पगार माझ्याकडेच राहील. तुझा पगार तू तुझ्याकडेच ठेव आणि आपण नेहमी करतो ना तसंच मग बाबांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करत जा. सहजतेने आई म्हणाली. कदाचित या सगळ्या अरेंजमेंटसाठी मुद्दामूनच या लोकांनी बिजेवर निवडला नाही ना, असा विचार अनघाच्या मनात क्षणभर येऊन गेला. पण नंतर तिला स्वतःचीच लाज वाटली. आपण आपल्या भावांबद्दल, आईबाबांबद्दल असा कसा काय विचार करू शकतो? असे विचार मनात आले की तिला आतल्या आत गुदमरायला व्हायचं. आपण आपल्याच लोकांबद्दल असा का विचार करतोय असं वाटून मनात खूप अपराधी वाटायचं. कधी कधी हे सगळं तिला कुणाशी तरी शेअर करावंसं वाटायचं. काही गोष्टी अगदी फिल्टर करून करून ती नीतूला सांगायची. पण आता अलीकडे त्या दोघींचं फार बोलणं व्हायचं नाही, कारण जेवताना बऱ्याच वेळेस त्यांच्याबरोबर विनीतसुद्धा असायचा. दुसऱ्या दिवशी ती सकाळी ऑफिसमध्ये गेली. ती थेट नीतूच्या डेस्ककडे पोचली. अरे गुड मॉर्निंग, आज सकाळी सकाळी दर्शन दिलं? नीतूने हसत हसत विचारलं. नीतू, खूप टेन्शन आलं आहे. का? काय झालं? काळजीने नीतूने विचारलं. अनघाला एकदम रडूच कोसळलं. माझं लग्न ठरवून टाकलं गं, मला न विचारताच, तिच्या पाठीवर थोपटत नीतू म्हणाली. मग
यात आश्चर्य वाटण्यासारखं काय होतं? मी तुला हे आधीच सांगितलं होतं. वेळच्या वेळेस गोष्टी बोलायला शिक, स्वतःसाठी लढायला शिक. पण तेव्हा तू ऐकलं नाहीस. ठीक आहे, पण अजूनही वेळ गेलेली नाही. तुला जर तो मुलगा पसंत नसेल तर आपल्या मतांवर ठाम राहून त्याला नकार दे. अगं, मी आहे तुझ्या पाठीशी. काहीही प्रॉब्लेम झाला तर मी तुझ्यासोबत असेन. तू म्हणत काहीही प्रॉब्लेम झाला तर मी तुझ्यासोबत असेन. तू म्हणत असशील तर तुझ्या बाबांशी सुद्धा बोलेन मी. पण सुरुवात तर तुलाच करावी लागेल ना अनघा. नाही नीतू, माझ्यात तेवढी हिंमत नाही. एवढ्या वर्षात मी कधी त्यांच्यासमोर, माझ्या भावांसमोर ब्रसुद्धा काढलेला नाही. ते म्हणतील तीच माझ्यासाठी पूर्व दिशा आहे. पण असं वाटतं यांनी माझं मन कधी का समजून घेतलं नाही? अनघा म्हणाली. अनघा, तू तरी तुझं मन कधी समजून घेतलंस का गं? प्रत्येक वेळेस दुसऱ्याकडून सिंपती मिळेल अशी अपेक्षा कशाला करायची? अगं, आपण शिकलेलो आहोत, चांगली नोकरी करतोय. आपल्या आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय असे दुसऱ्यांच्या जीवावर सोपवायचे नसतात. आयुष्यभर त्या निर्णयाचा पश्चाताप होईल अशा गोष्टी करायच्याच नसतात. थोडी हिंमत कर. वाटल्यास आधी आईबाबांशी बोल. कळतंय का? तिने अनघाचे डोळे पुसले. त्या दोघी पुढे काही बोलणार तेवढ्यात बाकीचा स्टाफ आला आणि त्यांचं बोलणं तसंच अर्धवट राहिलं. नीतूला तिची काळजी वाटू लागली म्हणून एक दोनदा ती तिच्या केबिनमध्ये येऊन गेली. पण विनीत असल्यामुळे फार काही बोलणं झालं नाही. निघताना ती एवढंच म्हणाली, आज घरी बोलशील, समजलं ना? अनघाने मान डोलावली. अनघा घरी गेली तेव्हा आईबाबा त्याच विषयाबद्दल बोलत होते. हे पहा, त्यांनी अगदीच काही मागितलं नाही तर निदान 4 दागिने तरी आपण घालायलाच हवे. बाबा म्हणाले, हो घालूया. तुमच्या आईने दिलेला हार आहे, तो पॉलिश करून आणते. ही काय, अनघा आलीच. बस जरा इथे. अनघा, तुला लग्नात आम्ही आजीचा हार देणार आहोत. खरं तर मी म्हणणार होतो की तो हार तू मोड आणि तुझ्या आवडीच्या डिझाईनचा दुसरा बनवून घे. पण उगीच मोडतोड कशाला करायची? आणि घडणवळीतसुद्धा बराच पैसा जातो गं, बाबा म्हणाले. अनघाचं हृदय धडधडू लागलं. आता वेळ घालवून चालणार नव्हतं. एक दीर्घ श्वास घेऊन ती म्हणाली, मला बोलायचंय तुमच्याशी. दोघांनी तिच्याकडे पाहिलं. आता काय? वैतागत आईने विचारलं. आई, मला हे लग्न नाही करायचं. ती असं म्हणताच आई बाबा दोघे ताडकन उभे राहिले. अगं, काय डोकं फिरलंय की काय? इथे लग्नाची तयारीसुद्धा झाली आणि आता तू म्हणतेस मला लग्न करायचं नाही? बाबा भडकले तशी ती बावल्यासारखी झाली. तसं नाही बाबा, मला खूप भीती वाटते. ती काहीतरी बोलून गेली. मग बाबा थोडे शांत झाले. एवढंच ना, ती प्रत्येक मुलीला वाटत असते. त्यात काय भ्यायचं? माणसासारखी माणसं ती, बाबा म्हणाले. हो, पण त्यांचा पहिला घटस्फोट का झाला? त्यांच्या पहिल्या पत्नीला ते काही त्रास देत होते का? असे विचार मनात येतात. अडखळत तिने आपली भीती सांगितली. अगं, तसं काही नाही. सुचित्राने सगळी चौकशी केलेली आहे. त्याची पहिली बायकोच बेकार होती, ती गेली सोडून. संपला तो विषय. त्याचं टेन्शन तू कशाला घेतेस? काही होणार नाही. आणि लग्न म्हटलं तर थोडी तडजोड करावी लागते. तिचा मुद्दा खोडत बाबांनी समजावलं. मग पुढे काही बोलायची तिची हिंमत झाली नाही. आई म्हणाली, बरं जा आता, चहा करून ठेवलाय तेवढा घे. ती निमूटपणे निघून गेली. आपल्याला आपलं म्हणणं स्पष्टपणे का मांडता येत नाहीये? आपल्याला का सांगता येत नाहीये की मला कोणत्याही बिजवराशी लग्न करायचं नाही? आणि का करावं मी? माझा घटस्फोट झाला असता तर एखाद्या लग्न न झालेल्या मुलाने माझ्याशी लग्न केलं असतं का? माझ्यात काय कमी आहे? कोणतीही चांगली स्थळं शोधायच्या आधीच तुम्ही यांच्याशी माझं लग्न का ठरवलं? असे सगळे प्रश्न मनातल्या मनात दबून राहिले. विचारांनीच ती आजारी पडली. ताप आला आणि ऑफिसला सुद्धा जाऊ शकली नाही. आई डॉक्टरकडे घेऊन गेली तेव्हा तिला जरा बरं वाटलं. नशीब चांगलं की त्या मुलाकडच्या लोकांना सुद्धा काहीतरी काम आलं. बघायचा कार्यक्रम 15-20 दिवस पुढे ढकलला. खरं तर आईबाबांना आता टेन्शन येत होतं. पण शेवटी 15-20 दिवसांनी एकदा बघायचा कार्यक्रम ठरलाच. ते 15-20 दिवस अनघाच्या मनाची नुसती घालमेल झाली होती. अंतर्बाह्य ती ढवळून निघाली. उद्या मंडळी बघायला यायची आहेत, तेव्हा असा अवतार करून बसू नकोस, आई जरा रागानेच म्हणाली. बहिणीने सुद्धा जरुरी त्या सूचना दिल्या. पार्लरमध्ये जाण्यापेक्षा पार्लरवालीलाच घरी बोलवलं आणि रंगरंगोटी करून घेतली. अनघाला भीती वाटत होती.
बहिणीने समजावलं, अगं चांगली माणसं आहेत, मन थोडं शांत कर. मग तिचं मन थोडं शांत झालं. आपलं नशीब म्हणून तिने ते स्वीकारायचं ठरवलं. आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असेल, काय काय प्रश्न विचारतील, असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले. ते आले आहेत असं दादा म्हणाला तेव्हा त्यांना पाहण्याची उत्सुकता दाटली. तसा वहिनीने एक फोटो दाखवला होता, पण तो फार क्लिअर नव्हता. शिवाय फोटोचं काय, आजकाल सगळेच फिल्टर लावतात. ते आले तयार राहा, असं वहिनी म्हणाली. चहाचा ट्रे तिच्या हातात दिला. ट्रे घेऊन ती बाहेर गेली आणि टेबलावर नेऊन ठेवला. समोरच्या व्यक्तीला पाहायची हिंमत होत नव्हती, पण तरीही थोडं मागे होऊन तिने पाहिलंच आणि तिला धक्का बसला. टक्कल पडलेला अर्धवयीन माणूस होता तो. तोंडात पान चघळत होता. तिला शिसारी आली. पानाचा तोबारा थुकायच्या निमित्ताने बेसिन दाखवण्यासाठी म्हणून तिला त्यांच्याबरोबर जायला सांगितलं. मुद्दामून का चुकून माहीत नाही, त्यांचा धक्का लागला. ती चटकन बाजूला झाली. तो घाणेरडा स्पर्श तिला आवडलाच नाही. चहा पाणी झाल्यानंतर त्यांनी तिथेच सांगून टाकलं, आम्हाला मुलगी पसंत आहे, लवकरात लवकर लग्न उरकून घेऊ. पुढच्या वेळेस तुम्ही आमच्या घरी या, म्हणजे माझ्या आईशी पण भेट होईल. ऐकून सगळ्यांना आनंद झाला, अनघाला सोडून. पण तिची पर्वा कुणाला होती? त्या दिवशी उलट घरी मस्त पार्टी झाली. अनघा मात्र उपाशीच. तिचं रडणं दिसत नव्हतं की तिचं मन कुणाला समजत नव्हतं. कसा बसा रविवार गेला आणि सोमवारी ती ऑफिसला गेली. आज ती यायच्या आधीच नीतूने तिला गाठलं. तिचा उतरलेला चेहरा पाहून नीतू काय ते समजून गेली. तिचा हात ओढत तिला कॅन्टीनमध्ये घेऊन नीतूने विचारलं, काय झालं, का आली नव्हतीस? सांग, सगळं खरं सांग. मग तिच्या गळ्यात पडून अनघा फक्त रडली. ठरलं, माझं लग्न ठरवलं या लोकांनी. पर्समधला फोटो काढून तिने नीतूसमोर ठेवला. नीतूला धक्का बसला. अनघा, काय मूर्खपणा केलास? असं रडून काही होणार आहे का? हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. आई बाबा ऐकत नाहीत तर स्पष्ट नकार देऊन टाक ना. अगं बाई, अशा लग्नाला तयार होऊ नकोस. आयुष्याची राख रांगोळी करून घेशील. ऐक माझं. नीतू कळवळून तिला सांगत राहिली. सगळं संपलंय ग नीतू आता. काही समजावू नकोस. जा, तू तुझ्या कामाला जा आणि मलाही माझं काम करू दे. असं म्हणत अनघा उठली आणि कामाला लागली. अजून विनीत आला नव्हता, पण तिच्या मोबाईलवर त्याचा फोन आला. मॅडम, आज गोडबोले सरांनी मला आउटडोअरचं काम दिलं आहे. ते आटपून मग मी ऑफिसला येतो. अनघाने ठीक आहे असं म्हटलं खरं, पण खरं तर आता गोडबोले सरांचं काम करायची विनीतला काहीच गरज नव्हती. तो स्पष्टपणे त्यांना नाही म्हणू शकला असता. ठीक आहे, ज्याची त्याची मर्जी. कधीतरी असं करावं लागतं काम. तिने तिच्या कामाला सुरुवात केली. 10-15 मिनटं झाली असतील नसतील, तोच रागारागाने सर आणि त्यांच्या मागोमाग गोडबोले तिच्या केबिनमध्ये आले. विनीत कुठे आहे? सरांनी रागाने विचारलं. सर, आत्ताच त्यांचा फोन आला होता. ते म्हणाले की गोडबोले सरांनी काहीतरी आउटडोअरसाठी त्यांना कामासाठी पाठवलंय. सरांनी गोडबोलेंकडे पाहिलं. नाही नाही सर, मी त्याला तसं काहीच सांगितलं नव्हतं. तो स्वतःच म्हणाला काहीतरी आउटडोअरचं काम द्या, कारण त्याला त्याचं पर्सनल कामसुद्धा त्यात उरकायचं होतं ना. गोडबोलेंचं बोलणं ऐकून अनघाला धक्का बसला. विनीत तसं काही करणाऱ्यामधला मुलगा नव्हता. तिने त्याचं काम पाहिलं होतं. त्याला ती आता ओळखू लागली होती. कामासाठी तो अत्यंत डेडिकेटेड होता. या आधीसुद्धा गोडबोलेंचा तिला वाईटच अनुभव आला होता. त्यामुळे गोडबोले सपशेल खोटं बोलतायत हे तिला बरोबर कळलं होतं. घाबरत घाबरत तिने विचारलं, सर, पण नेमकं काय झालंय? सरांनी हातातली फाईल टेबलावर आदळली आणि म्हणाले, आपल्या कंपनीचे डिटेल्स आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीला कळवलं या नालायकाने. त्याच्या मेल अकाउंटवरून पाठवलेले सगळे मेल्स आहेत माझ्याकडे. हे बघा या मेल्सच्या प्रिंटआउट्स. त्याला मी सोडणार नाही. त्याच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार करणार आहे आणि कामावरून तर त्वरित काढून टाकणार आहे. तो आला की लगेच त्याला माझ्या केबिनमध्ये पाठवायचं, समजलं? सर आणि त्यांच्या पाठोपाठ गोडबोले निघून गेले. अनघा मात्र पाहत राहिली. एका निरपराध निष्पाप मुलाला गोडबोले चांगलंच संकटात गोवतायत हे तिला लक्षात आलं. पण पुरावे सगळे त्यांच्याच बाजूने होते. तिने त्या प्रिंटआउट्स पाहिल्या. खरोखरच त्याच्या अकाउंटवरूनच ते सगळे डिटेल्स पाठवले गेले होते. पण एक गोष्ट नक्की होती की विनीतने ते पाठवले नव्हते. विचारानेच तिचं डोकं भणभणू लागलं. चांगल्या माणसाला, सज्जन माणसाला जग जगूच देत नाही. पुन्हा पुन्हा ती त्या प्रिंटआउट्सकडे पाहत राहिली. तासाभराने विनीत ऑफिसमध्ये आला. बिचारा खूप दमला होता.
उन्हातान्हातून आला होता, त्यामुळे घामाने डबडबला होता. दमलात ना? हे घ्या, पाणी घ्या, असं म्हणून अनघाने त्याच्यासमोर पाण्याची बाटली धरली. थँक्यू मॅडम, याची खूप गरज होती. अहो, बाहेर किती रखरखतं ऊन आहे, तो म्हणाला. त्याने घटाघटा पाण्याची बाटली संपवली. विनीत, तुम्ही आता अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये आहात, मग गोडबोलेंचं परचेस डिपार्टमेंटचं काम का करायला गेलात? तिने विचारलं. त्यांना कसं नाही म्हणायचं मॅडम? त्यांनी सकाळीच फोन केला आणि ऑर्डर दिली, मग नाही नाही म्हणता आलं. पण तुम्ही काळजी करू नका ना, तुमचंही जे काही काम असेल रात्रभर थांबून पूर्ण करीन मी. काकूळ तिला येऊन तो म्हणाला. नाही नाही, माझ्या कामासाठी नाहीच म्हणाले मी, तुमच्यासाठीच म्हणाले. बरं, सकाळी सर येऊन गेले होते, जरा चिडले होते. ती असं म्हणताच विनीत थरथरू लागला. का? काय झालं? काही चुकलंय माझं? शांत व्हा, शांत व्हा. ती एवढं बोलेपर्यंत दीप्ती तिथे आली. अरे वा, आलास तू? अरे, तुझी आरतीची तयारी करायची राहून गेली रे. तुला ओवाळायलाच हवं नाही का आता? पण असू देत, आम्ही आरती केली नाही म्हणून काय झालं? सर करतीलच. जा, सकाळपासून शोधतायत तुला. हसत हसत दीप्ती निघून गेली. बिचारा विनीत आणखीन घाबरला. रडकुंडीला येऊन म्हणाला. मॅडम, नक्की काय झालंय? सांगते. तुमच्या ईमेलवरून कंपनीचे डिटेल्स आपल्या कॉम्पिटिटरपर्यंत पोचवल्याच्या प्रिंटआउट सरांकडे आहेत. जेवढं शांतपणे सांगता येईल तेवढ्या शांतपणे अनघा सांगत होती. काय? अहो, हे कसं शक्य आहे? मी असं काहीही केलेलं नाही आहे. कोण कॉम्पिटिटर? कुठला कॉम्पिटिटर? मला काही माहीत नाही. मी फक्त आउटडोअरचीच कामं करायचो हो. मेल्स वगैरे नाही पाठवले मी कधी. एवढं बोलेपर्यंत तो आल्याची बातमी सरांपर्यंत पोहोचली होती आणि सर आणि त्यांच्या मागे पुन्हा गोडबोले तिथे येऊन पोचले. विनीत, आत्ताच्या आता तू इथून निघायचा हा, सर चिडून म्हणाले. सर येताच विनीत आणि अनघा दोघेही उभे राहिले. सर, काय झालं? घाबरत घाबरत विनीतने विचारलं. तुला माहीत नाही तू काय केलंयस ते? खरं तर आता या क्षणी मी पोलिसांना बोलवायला हवं, पण कंपनीचं रेप्युटेशन खराब होईल म्हणून तसं करू शकत नाही आहे मी. तू तुझं हे काळं तोंड घेऊन इथून निघायचं हा. पण आपल्या कंपनीचे डिटेल्स बाहेर पाठवायला तुला जराही लाज वाटली नाही? सर वैतागले होते. नाही सर, हे मी केलेलं नाही. मग गोडबोले खोटं बोलत आहेत असं म्हणायचं आहे तुला? मुळात हे सगळं असं घडतंय हे मला बाहेरून कळलं, तेव्हा गोडबोलेंना चौकशी करायला सांगितली. त्यांनी या सगळ्या प्रिंटआउट्स आणून दिल्या तेव्हा मला कळलं, नाहीतर मला तर कधीच कळलं नसतं, सर म्हणाले. नाही सर, नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. अहो, मी जास्त आउटडोअरचीच कामं करत होतो, विनीत कळवळून हातपाय जोडून सांगत होता. अरे, का खोटं बोलतो आहेस? तुझ्या ईमेलवरूनच सगळे डिटेल्स गेलेले आहेत. आता भोळेपणाचा आव आणू नकोस. गोडबोलेंनी हात झटकले. सरांनी सिक्युरिटीला बोलवलं आणि म्हणाले, याला उचलून बाहेर फेका. बिचाऱ्या विनीतच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहत होते. प्रामाणिकपणे नोकरी करून त्याचं फळ हे असं मिळालं होतं. इतका अपमान एखाद्या प्रामाणिक माणसाने कसा सहन करायचा? सिक्युरिटी आले आणि त्याला बाहेर काढू लागले. तोच अचानक काय झालं माहीत नाही, अनघा जोरात किंचाळून म्हणाली. थांबा सर, आधी पूर्ण माहिती तरी करून घ्या. थोडं रफली बोलतेय मी, त्यासाठी आधीच माफी मागते. पण सर, तुम्ही कंपनीचे मालक आहात. आपलं कोण परकं कोण याचं शत्रुभोत याची माहिती तुम्हाला हवी होती. तुम्ही ज्यांना आपलं म्हणताय त्याच माणसाने तुमच्या मागे तुम्हाला डसलंय. गोडबोलेंकडे पाहत ती म्हणाली. अहो, नावाप्रमाणेच गोडबोले आहेत हे. एक नंबर धूर्त आणि खोटारडा माणूस आहे हा. काही आश्चर्य वाटून घेऊ नका. फक्त नशीब समजा की फक्त एकेरी नावाने हाक मारते मी गोडबोले. या गरीब बिचाऱ्या मुलाला तुम्ही राबवून घेतलं. ऑफिसची स्वतःची पर्सनल कामं त्याच्याकडे करून घेतली. त्याला बाहेर पाठवून त्याचं अकाउंट तुम्ही चालवत होतात तुमच्या फायद्यासाठी. बरोबर ना गोडबोले? ऑफिसमध्ये हा सगळा काय गोंधळ चाललाय हे पाहायला आता सगळा स्टाफ जमला. त्यात नीतूसुद्धा होती. अनघा, काहीही बोलू नकोस. माझ्यावर असे आरोप करायला तुला काही वाटत नाही का? ऑफिसमधला जबाबदार आणि सिनियर स्टाफ आहे मी, रागाने गोडबोले म्हणाले. हो, पण तसं कधी वागला नाहीत तुम्ही. असो, तुम्ही आता सगळं खरं सांगताय की मीच उघडपणे सगळ्यांना सांगू? अनघाने विचारलं. काय 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 सांगणारच काय तू उघडपणे? आणि मुळात तुला याचा एवढा पुळका का? याच्याबरोबर काही लफडं बिफडं आहे की काय तुझं? गोडबोले थोडे गोंधळले.
तोंड सांभाळून बोला गोडबोले. माझं लफडं असलं तरी तुम्हाला याची काय घेणं देणं. तुम्ही ऑफिसच्या कामाबद्दल बोला. उगीच विषय तिसरीकडे वळवू नका. अनघा उत्तराला प्रत्युत्तर करते हे पाहून गोडबोले घाबरले. सर सर ही मुलगी याला सामील आहे म्हणून हे दोघं असं बोलतायत. गोडबोले म्हणाले. मिस अनघा, तुम्ही फक्त तोंडाच्या वाफा दवडू नका. गोडबोलेंची यात काय चूक आहे. तुमच्याकडे यासंबंधी काही पुरावे आहेत का. सरांनी विचारलं. हो सर, पुराव्यांशिवाय मी काहीच बोलणार नाही. तिनेही मग तिच्या ड्रॉवरमधून काही प्रिंटआउट्स काढले आणि सरांच्या समोर धरले. हे काय, न कळून सरांनी विचारलं. सर, कधी कधी आपलं लक्ष मोठ्या गोष्टींकडे असतं आणि त्यामुळेच छोट्या छोट्या गोष्टींकडे आपलं लक्ष जात नाही. त्या छोट्या गोष्टीच आपल्या नजरेतून निसटून जातात. सर, आपल्या ऑफिसमधून आउटडोअरसाठी जर कोणी बाहेर जात असेल तर त्याला जाण्याआधी एंट्री करावी लागते आणि आल्यानंतरसुद्धा एंट्री करावी लागते. मॅन्युअल एंट्री तर करावी लागतेच, त्याशिवाय थंब इम्प्रेशनसुद्धा द्यावं लागतं. म्हणजे माणूस एखाद वेळेस खोटं लिहेलसुद्धा, पण मशीन तर खोटं बोलणार नाही ना. सर, मिस्टर विनीत जेव्हा जेव्हा बाहेर गेलेले आहेत आणि बाहेरून ऑफिसमध्ये आलेले आहेत त्यांचे लिहिलेले रेकॉर्ड्स आणि थंब इम्प्रेशन तुम्ही चेक करू शकता. आणि ते ऑफिसमध्ये नसलेल्या वेळा आणि ईमेल पाठवलेल्या वेळा यासुद्धा टॅली करू शकता. ईमेल ज्या ज्या वेळेस सेंड केलेला आहे त्या वेळेस मिस्टर विनीत ऑफिसमध्ये नव्हते हे तुम्हाला समजेल. सर, तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रिंटआउट्स मी चेक केल्या. एकाही वेळेस मिस्टर विनीत त्यावेळेस ऑफिसमध्ये नव्हते. तुम्ही पाहू शकता. सर, तिच्या बोलण्याचं सरांना आश्चर्य वाटलं आणि गोडबोले मात्र चांगलेच सटपटले. सरांनी तिने दिलेल्या प्रिंटआउटकडे नजर टाकली आणि मग भयंकर रागाने गोडबोल्यांकडे पाहिलं. मिस्टर विनीत, सॉरी. काहीही शहानिशा न करता मी तुमच्यावर आरोप केला, ओरडलो. एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा. मी नंतर सावकाशीने बोलेन तुमच्याशी. आणि गोडबोले, तुम्ही आत या. असं म्हणत सर आणि त्यांच्या पाठोपाठ सॉरी सर, सॉरी सर असं करत गोडबोले निघून गेले. सगळ्या स्टाफने टाळ्या वाजवल्या. स्टाफ जागेवर गेल्यानंतर नीतूने तिला घट्ट मिठी मारली. तुझ्यातली चिंगारी पेटली तर. विनीतने सुद्धा तिला खूप वेळ थँक्यू म्हटलं. विनीत, नुसतं थँक्यू म्हणून चालायचं नाही. आता जास्त अलर्ट राहायला हवं. आपण कुणाची मदत करतो तोपर्यंत ठीक, पण ती अंगलट यायला नको हे सुद्धा पाहायला हवं की नाही. त्याला समजावत अनघा म्हणाली. चल कॉफी घेऊन येऊ अनघा. असं म्हणत नीतूने तिला बाहेर खेचलं आणि म्हणाली, जे विनीतला आत्ता समजावलंस ते तुला कधी कळणार आहे. कळलं मितू, मलाही कळलं. आता फक्त त्याच्यावर ॲक्शन घ्यायची वेळ आलेली आहे. मितूने तिला पुन्हा एकदा छान घट्ट मिठी मारली. ये होईना बात. नीतू, आज संध्याकाळी थोडा वेळ माझ्याबरोबर कॉफी शॉपमध्ये येशील. एक महत्त्वाची गोष्ट बोलायची होती तुझ्याशी. येईन ना. असं म्हणून दोघी ऑफिसमधून एकत्र निघाल्या. कॉफी शॉपमध्ये गेल्या. कॉफीची ऑर्डर केली आणि वेळ न काढता अनघाने डायरेक्ट एक मोठा बॉम्बच टाकला. नीतू, मी आणि विनीतने लग्न करायचा निर्णय घेतला आहे. नीतूचे डोळे मोठे झाले. खरं सांगू, निर्णय घाईघाईत घेतला, पण विचार करून घेतला. आमची तशी फार ओळख नाही, पण माणूस कळायला जसा जन्मही कमी पडतो तसा कधी कधी तो समजायला एक क्षणभर देखील पुरेसा होतो. विनीत साधा आहे, गरीब आहे, मनाने चांगला आहे. आपल्या आईबाबांची सतत काळजी असते त्याला. माझ्याबरोबर किंवा इतर कोणत्याही स्टाफबरोबर बोलताना वागताना तो कधीच चुकीचं वागत बोलत नाही. हे तूही ऑब्झर्व केलं असशील ना. अनघाने असं विचारताच मितूने मोठी मान हलवली. हो हो, अगदी करेक्ट. तो साधा भोळा आहे, पण खरंच खूप चांगला मुलगा आहे ग. तुझा निर्णय चुकला असं मला तरी नाही वाटत. पण त्याच्याकडून, त्याच्या आईबाबांकडून होकार आहे ना. त्याच्याकडून तरी होकार आहे. त्याच्या आईबाबांचा सुद्धा नकार नसेलच असं म्हणतोय. उलट आईबाबांना कधी बोलावून घेऊ असंच विचारत होता. अनघा म्हणाली. पण लग्नाचं कोणी विचारलं, त्याने की तू. नीतूने तिला विचारलं. मीच. मागे आमचं त्याच्या संबंधी बोलणं झालं, पण निर्णय होत नव्हता. घरच्यांची काळजी, भीती वाटत होती. पण आत्ता दुसऱ्यांचा विचार करणं बस झालं असं वाटलं. आज निर्णय कन्फर्म झाला माझा आणि त्याचाही. आता नाही ग सहन होत हे सगळं. मला माझ्या आयुष्याचे निर्णय आता स्वतःच घ्यायचे आहेत. विनीतने त्याच्याबद्दल सगळं खरं सांगितलं आहे मला. गावाकडे त्यांची थोडी शेती आहे, घर आहे, पण इथे मात्र तो भाड्याच्या घरात राहतो. त्याच्या परिस्थितीची, स्वभावाची
तो निर्व्यसनी असल्याची मी पूर्ण खात्री करून घेतली आणि मग आज शेवटी माझा निर्णय ठरवून टाकला. मी बरोबर करते ना ग नीतू? अनघाने विचारलं. खरं सांगू अनु, निर्णय चुकीचा किंवा बरोबर असं पटकन नाही ग सांगता येत. आहे ती परिस्थिती आणि येणारी वेळ कदाचित तो निर्णय बरोबर आहे की चूक हे ठरवत असतो. 100% निर्णय कधीच कुणाचाच बरोबर नसतो. पण आहे त्या परिस्थितीत त्यातल्या त्यात कमी चुकीचा निर्णय घ्यायचा एवढंच आपण करू शकतो. आणि मला वाटतं त्या स्थळाला होकार देण्यापेक्षा हा तुझा निर्णय कितीतरी पटीने बरोबर आहे. पण तरी एकदा विचारते, तिथून सुटायचं म्हणून इथे अडकत नाही आहेस ना? नाही नाही नीतू, मला विनीत आवडतो. त्याचा स्वभाव आवडतो. त्याच्याबरोबर मी आहे त्या परिस्थितीत आनंदी राहू शकेन असं वाटतं मला. अनघा म्हणाली. तसं असेल तर छानच. नीतूलाही बरं वाटलं. मग घरी कधी आणि काय सांगणार आहेस? नीतूने विचारलं. सांगेन, लवकरच सांगेन. आणि काय घडलं तेही सांगेन येऊन तुला. ते ऐकताच नीतूने मिठी मारून तिला ऑल द बेस्ट केलं. संध्याकाळी निघताना विनीतच्या खांद्यावर हात ठेवत त्यालाही कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायला नीतू विसरली नाही. तो बिचारा लाजला. अनघाने मग फार वेळ काढला नाही. आजच्या आज तिला सगळं प्रकरण मिटवायचं होतं. सगळेच घरी यायची ती वाट पाहत होती आणि जेवायच्या आधीच तिने विषय काढला. मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे. नव्हे, माझा निर्णयच सांगायचा आहे. सगळे आश्चर्याने पाहत राहिले. तिचा आजचा आविर्भाव काहीतरी वेगळाच होता. आईबाबांकडे पाहत तिने बोलायला सुरुवात केली. आई बाबा, तुम्ही आमच्यासाठी खूप केलं. पण आई वडील म्हणून तुमच्याही काही मर्यादा असू शकतील. माझ्या करिअर संबंधित, शिक्षणासंबंधित तुम्ही जे काही निर्णय घेतले ते तुम्हाला पटले म्हणून तुम्ही घेतले. माझं म्हणणं, माझं मत तुम्ही मला कधी विचारलं नाही. तुमचं म्हणणं मी सुद्धा ऐकत राहिले. पण लग्नासारखा मोठा निर्णय घेताना सुद्धा तुम्हाला माझं मत घ्यावंसं वाटलं नाही याचं मात्र खूप वाईट वाटलं. माझ्यात काही कमी नसताना तुम्ही माझ्यासाठी बिजवर मुलगा का पाहिलात? लग्नाचा खर्च वाचावा म्हणून? असं विचारताच बाबा रागावले. ए, काय मूर्खासारखं बोलतेस? नाही हो बाबा, उलट आजच मी शहाण्यासारखं बोलते, अनघा म्हणाली. हे काय बोलतेस अनघा? अगं तो मुलगा बिजवर असला तरी चांगलं स्थळ आहे त्यांचं, सुचित्रा वहिनी म्हणाली. हो, तो अर्धवयीन माणूस त्याला तू मुलगा म्हणतेस वहिनी? आणि मग एवढं चांगलं स्थळ आहे तर मग तुझ्या धाकट्या बहिणीसाठी त्यांचं स्थळ का नाही पाहत ग? तिचं ते उद्धट बोलणं ऐकून दादा भडकला. अनघा, असं काही बोलायची तुझी हिंमत झालीच कशी? खरं सांगू दादा, हे सगळं तुम्ही दोघांनी, माझ्या 2 भावांनी बोलायला हवं होतं. पण तुमची ना हिंमत झाली ना इच्छा, कारण तुम्ही सगळ्यांनी तुमचा स्वार्थ पाहिला. पण आता बस झालं. आता कुणी काहीच बोलू नका. यापेक्षा तुमचा जास्त अपमान व्हावा अशी माझी इच्छा नाही. तिचं ते बोलणं ऐकून अक्षयदादा आणि पूजा वहिनी काहीच बोलले नाहीत. आईसुद्धा पाहत राहिली. मग अनघाने बोलायला सुरुवात केली. माझ्या ऑफिसमधल्या एका मित्राशी, विनीतशी मी माझं लग्न ठरवलं आहे. मला अजिबात कुणाच्याही परवानगीची गरज नाही. मी सज्ञान आहे आता. माझं भलं बुरं मला कळतं आहे. माझ्या निर्णयातून जे काही परिणाम समोर येतील ते भोगायला मी तयार आहे. पण आता मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालणार नाही. आणि बाबा, तुम्ही हे जे घर विकणार आहात ना, म्हणून एक सल्ला देते. या घराचे 2 ऐवजी 3 हिस्से करा. एक मोठ्या दादासाठी, दुसरा छोट्या दादासाठी आणि तिसरा तुम्हा दोघांसाठी आणि तुमच्या पश्चात माझ्यासाठी. थांबा थांबा, सगळे एकदम असे पाहू नका. अगदी माझ्या अंगावर येऊ नका. मी काय बोलते ते आधी ऐकून घ्या. कारण लग्न झाल्यानंतर मी माझा पगार माझ्या संसारासाठीच वापरणार आहे. बाबा, तुमच्या हिश्श्यातून तुम्ही एखादं घर भाड्याने घेऊन राहू शकता ना. वेगळं व्हायच्या आधीच तुमचे हे 2 मुलगे तुमचीसुद्धा वाटणी करून मोकळे झालेत. ते वेगळे झाल्यानंतर तुम्हाला सांभाळतील असं खरंच वाटतंय तुम्हाला? त्यावेळेस तुम्हाला आपल्या लाडक्या लेकीची आठवण येईल. माझ्याकडे राहताना आपण जावयाच्या दारात राहतोय असं तुम्हाला वाटू नये. आणि 2 भाऊ असूनही मी माझ्या आई वडिलांचं करतेय असा उपरेपणा किंवा अहंकार माझ्यात येऊ नये म्हणून हा पर्याय मी सुचवला. आणि जे काही बोलले ना ते न्यायाने आणि हक्काने बोलले. मी तुमची संपूर्ण जबाबदारी प्रेमाने घ्यायला तयार आहे. तर मग थोडासा हक्क मागितला म्हणून काय झालं?
जो तो नात्यांचा व्यवहार करतोच आहे. मग तुम्ही नात्यांचा व्यवहार का करताय असं जर मी विचारलं तर लगेच मी वाईट होत नाही. मी तर माझा निर्णय घेतला आहे आणि आई बाबा तुम्हाला आता तुमचा निर्णय विचार करून घ्यायचा आहे. परावलंबी आणि शक्तिहीन माणसांना जगात काडीचीही किंमत नसते. एवढं तर मी अनुभवातून चांगलंच शिकले आणि तोच सल्ला तुम्हाला देते. मी आणि विनीत कोर्ट मॅरेजेस करणार आहोत, त्यामुळे खर्चाचा काहीच प्रश्न येत नाही. लग्नाची तारीख ठरली की कळवीन. वहिनी, काळजी नको करूस हां. संडेलाच घेऊ उरकून आम्ही. तुमच्या सुट्ट्याही फुकट जायला नकोत, नाही का? असो, मला तर भूक नाही. मी सँडविच खाऊन आले आहे. मी झोपते जाऊन. आजची भांडी वगैरे तुम्ही दोघीजणींनी उरकून घ्या. असंही वेगळं झाल्यानंतर आणि माझं लग्न झाल्यानंतर तुमचं काम तुम्हालाच करावं लागणार आहे, असं म्हणत ती उठून गेली. सगळेजण तिच्याकडे पाहत राहिले. सगळ्यात जास्त आश्चर्य तर अनघाला स्वतःचंच वाटत होतं. आपल्यावर झालेला अन्याय आपण इतके दिवस सहन करत राहिलो, पण आपल्यासारखाच साधा भोळा आपला मित्र जो आहे, ज्याच्यावर आता आपण प्रेम करू लागलो आहे, त्याच्यावर झालेला अन्याय आपण सहन करू शकलो नाही आणि आपण एकदम अचानक बदललो. असाही अचानक बदल केव्हा तरी घडतो आयुष्यात. आपल्यासाठी नाही तर आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तींसाठी बदलतो. आपण चांगल्यासाठी आपण बदलतो. स्वतःच झालेला तो बदल तिला एक वेगळाच आत्मविश्वास देऊन गेला आणि तिच्यात झालेला तो बदल तिला आता हवा हवासा देखील वाटला.